दिल्लीमधल्या जंतर मंतरवरती सुरू असलेल्या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं मुंबईमध्ये आता कारवाई केली आहे। हे आंदोलन भडकवण्यासाठी काही यूट्यूब चॅनल्सना मुंबईमधून फंडिंग होत असल्याचं तपासामधून निदर्शनास आलं होतं आणि यानुसार दिल्ली पोलिसांचं विशेष पथक हे काल मुंबईमध्ये आलं होतं आणि मुंबईमध्ये येऊन त्यांनी ही कारवाई केलेली दिसतीये। वरळीमध्ये ही शोध मोहीम करण्यात आलेली होती। या सगळ्याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। सूरज, नेमकी काय कारवाई केली आहे दिल्ली पोलिसांनी आणि का असा संशय त्यांना होता की यूट्यूब चॅनल्सना मुंबईमधून फंडिंग होत आहे? विशेष त्यांचं जे पथक होतं ते मुंबईत आलेलं आहे। नक्कीच दिल्लीच्या जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीनंतर आपण जर पाहिलं तर विविध राज्यांमध्ये आंदोलनं झाली, त्याचबरोबर त्या राज्यांमधल्या प्रमुख शहरांमध्ये देखील आंदोलनं होत होती। मात्र सोशल मीडियावरनं या आंदोलनाचा आडून काही विघातक घटक जे आहेत हे कुठेतरी आक्रमकरित्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांच्या माती भडकवण्याचं काम करत होते आणि अशाच काही जे चॅनल्स आहेत किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती काही अकाउंट्स आहेत यांना आयडेंटिफाय दिल्ली स्पेशल पोलिसांनी केलेलं होतं आणि यांना फंडिंग ही विविध राज्यांमधनं होत होती असं देखील समोर आलेलं होतं। त्यामध्येच मुंबईतल्या वरळी इथून एका विशिष्ट प्रकारची कारवाई ही दिल्लीच्या स्पेशल सेलने केलेली आहे। काल त्यांचं पथक हे वरळीत दाखल झालेलं होतं। सर्च ऑपरेशन राबवल्यानंतर काही जणांना ताब्यात घेतलेले आहेत तर काही जणांचे पुरावे देखील त्या संदर्भातले ताब्यात घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे एकूणच ज्या पद्धतीने ही आंदोलनं होत आहेत या आंदोलनाच्या आडून तरुणांची माती भडकावून कुठेतरी समाजविघातक घटक हे आपला हेतू साधण्याचा प्रयत्न करत असल्याचा देखील आरोप हा आता करताना पाहायला मिळतात आणि त्याच पार्श्वभूमीवरती दिल्ली स्पेशल टीमची जी पोलीस आहेत हे मुंबईत दाखल झाले होते आणि त्यांनी एकूणच ही संपूर्णतः कारवाई केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे येणाऱ्या या कारवाईतनं नेमके आणखी काय माहिती समोर येते आणि आणखी कुणाचा सहभाग या सगळ्यामध्ये होता हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे, कारण ही महत्त्वाची कारवाई दिल्ली स्पेशल टीमची केलेली आपल्याला पाहायला मिळते। गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या मदतीने त्यांनी वरळीत छापेमारी केलेली आहे आणि काही महत्त्वाचे पुरावे आणि काही लोकांना देखील ताब्यात घेतल्याचं कळतंय। यामिनी, सूरज, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।